Hi friends, I'm Dr. Netaji Kale. Today we are going to discuss about the evaluation of computerized accounting system. In last lecture, we were discussed what is mean by computerized accounting and benefits of computerized accounting. In this video, we discuss about the evaluation of computerized accounting system. Computerized accounting system, how evaluate from manual to computerized accounting. Let's go to understand or let's go to discuss about the evaluation of computerized accounting system. Manual accounting was the most popular methods of accounting until recent time. जर आपण मॅन्युअल अकाउंटिंग बघितलं तर मॅन्युअल अकाउंटिंग ही एक अतिशय पॉप्युलर पद्धत आहे आज सुद्धा. Businesses has to hire a full-time or part-time accountant or bookkeeper of these purposes. जो काही बिझनेसमन आहे, व्यावसायिक आहे, तो या ठिकाणी फुल टाइम किंवा पार्ट टाइम अकाउंटंट या ठिकाणी मॅन्युअल अकाउंट मेंटेन करण्यासाठी निवडतो किंवा तो हायर करतो. They would manually record transactions, generate books and ledgers, and prepare financial statement. Those accountants are hired in manual accounting. They record the various transactions of the business and they maintain the books and ledgers and prepare the financial statement. They had to do all the accounting works manually on a paper. जो काही अकाउंटंट आहे तो मॅन्युअली सर्व रेकॉर्ड त्या ठिकाणी पेपरवर त्या ठिकाणी मेंटेन करतो. सो इट इज सो डिफिकल्ट to do all these things. Any transactions, accountant are maintained properly or not maybe. So accounting process later move to computerized system like billing machine. सर्वात प्रथम जर बघितलं तर अकाउंटिंग जी काही प्रोसेस आहे ती बिलिंग मशीन पासून कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम पासून सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हा जी काही दिलेला आहे डायग्राम ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हे एक मशीन आहे, हे एक बिलिंग मशीन आहे. म्हणजे सुरुवातीला कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम किंवा कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम ची सुरुवात बिलिंग मशीन पासून झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ॲज वी read about these machines resumed typewriters and calculators and people use them in stores. ही जी काही मशीन आहे बिलिंग मशीन हे एका टाइपरायटर सारखी आहे. त्याचबरोबर त्याच्या मदतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतात आणि सुरुवातीला या मशीनचा वापर लोक या ठिकाणी दुकानामध्ये करू लागले. They perform tasks like calculating net totals, deducting discounts, recording billing information etc. ह्या मशीनच्या मदतीने या ठिकाणी नेट टोटल कॅल्क्युलेट करता येऊ लागलं. त्याचबरोबर डिडक्टिंग डिस्काउंट्स लेस करता येऊ लागले. त्याचबरोबर रेकॉर्डिंग बिलिंग इन्फॉर्मेशन, बिलिंग संबंधित इन्फॉर्मेशन या मशीनच्या मदतीने रेकॉर्ड करता येऊ लागले. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये किंवा सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी या
बिलिंग मशीन पासूनच कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम सुरू झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. नाऊ आफ्टर दॅट with the advent of newer technology, modern computerized system made accounting easier. ज्या पद्धतीने न्यूअर टेक्नॉलॉजीचा उदय होत गेला, त्याच पद्धतीने मॉडर्न कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम या ठिकाणी अवेलेबल होऊ लागली and they enable users to enter accounting data real time. ह्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने या ठिकाणी रिअल टाइम अकाउंटिंग डेटा या ठिकाणी आपल्याला एंटर करता येऊ लागला. अपार्ट फ्रॉम बेसिक आउटकम, these technological innovations helped record sophisticated transaction as well. या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे या ठिकाणी आपल्याला जे काही अकाउंटिंग रेकॉर्ड्स आहेत, हे अकाउंटिंग रेकॉर्ड्स एक सोप्या पद्धतीने आपल्याला रेकॉर्ड करता येऊ लागले. The most important innovation in this regard was the transaction processing system. जर कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम मधील सर्वात महत्त्वाचं इनोव्हेशन जर आपल्याला सांगता येईल तर ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम या ठिकाणी डेव्हलप करण्यात आली. लेट्स गो टू लुक at it in detail. What is mean by transaction processing system? ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे काय ते पाहूया. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मध्ये ते ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करते. The transaction processing system plays a huge role in recording and processing diverse business transaction. व्यवसायाच्या विविध ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणे आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे महत्त्वाचा रोल ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम त्या ठिकाणी करते. इट बेसिकली रेकॉर्ड्स, करेक्ट, व्हॅलिडेट्स, प्रोसेस्ड, स्टोअर्स अँड डिस्प्लेइंग इन्फॉर्मेशन. या जे काही ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमच्या मदतीने आपल्याला रेकॉर्ड्स मेंटेन करता येतं, ते करेक्ट रेकॉर्ड मेंटेन करता येतं, व्हॅलिडेट्स करता येतं, त्याच्यावर प्रक्रिया करता येते, ते रेकॉर्ड आपल्याला स्टोअर करता येतं आणि कधीही ते रेकॉर्ड आपल्याला पाहता येतं, डिस्प्ले करता येतं. देन द बिझनेस एम्प्लॉईंग इट कॅन लेटर retrieve this information and use it for a various purpose. याची काही या पद्धतीची ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम आहे. ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमच्या मदतीद्वारे जो काही आपण डेटा रेकॉर्ड केलेला आहे, त्याच्यावर जी काही प्रक्रिया केलेली आहे किंवा जो डेटा आपण स्टोअर करून ठेवलेला आहे, त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बिझनेस मध्ये वापर त्या ठिकाणी करता येऊ शकतो. This TPS performs its task using many texts and procedures. Some of these steps are as follows. Number one, entry of data. TPS firstly, the user enters data in the system using input devices like keyboard, mouse, barcode scanning or interactive screen. या TPS मध्ये सर्वात प्रथम पहिली टप्पा किंवा पहिली स्टेप जी केली जाते, एंट्री ऑफ डेटा. कीबोर्डच्या मदतीने असेल, माऊसच्या मदतीने, बारकोड स्कॅनर असेल, इंटरॅक्टिव्ह स्क्रीन असेल, याच्या मदतीने या ठिकाणी TPS मध्ये काय केला जातो, पहिल्यांदा डेटा एंटर केला जातो, डेटा इनपुट केला जातो. देन व्हॅलिडेटिंग or validation of data. Next, the system uses a set of programs that compute and validate the data users enter in it. जो काही डेटा युजर्सने एंटर केलेला आहे त्याची व्हॅलिडिटी
किंवा व्हॅलिडेट या ठिकाणी प्रोग्राम त्या ठिकाणी काय करतं, मॅच करतं आणि तो जर डेटा योग्य असेल तर त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करतो, अदरवाईज त्या ठिकाणी एरर दाखवतो. प्रोसेसिंग ऑफ द डेटा. आफ्टर दॅट TPS, once the system validate the data and check its accuracy, it then process it on the basis of user's command. व्हॅलिडिटीच्या मदतीने जो डेटाची अॅक्युरेसी चेक केल्यानंतर या ठिकाणी त्या डेटावर काय केली जाते, प्रक्रिया केली जाते, प्रोसेस केली जाते दीज इन्फॉर्मेशन. देन फायनली स्टोरेज ऑफ द डेटा. आफ्टर प्रोसेसिंग द डेटा, the system stores it either in its short-term memory or the long-term ones. This depends on the user's command. These steps are used in a TPS system. ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये या 4 टप्प्याद्वारे जी काही अकाउंटिंग रेकॉर्ड आहे ते अकाउंटिंग रेकॉर्ड काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. अशा पद्धतीने TPS त्या ठिकाणी काम करते आणि फायनली रेकॉर्डिंग ऑफ द इन्फॉर्मेशन. फायनली processed data is now called information, which is displayed to the users in predetermined format. या ठिकाणी जो काही आपण ट्रान्झॅक्शन एंटर केलेली आहे किंवा जो काही अकाउंटिंग डेटा आपण एंटर केलेला आहे त्याच्यावर वरच्या स्टेप्स नुसार प्रक्रिया होते आणि फायनली युजर्सला ज्या पद्धतीचा डेटा हवा आहे त्या पद्धतीचा डेटा या ठिकाणी TPS ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असते. म्हणून या TCM पासूनच या TPS पासूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमचा या ठिकाणी विकास झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, डेव्हलप झालं असं आपल्याला म्हणता येईल. द ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम also perform real time accounting operations. या ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम मुळेच आपल्याला रिअल टाइम अकाउंटिंग ऑपरेशन करता येणं या ठिकाणी शक्य झालेलं आहे. युजर्स कॅन एडिट अँड यूज दिस डेटा डिजिटली युजिंग द इंटरनेट. जे काही युजर्स आहेत ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमच्या मदतीने जे रिअल टाइम डेटा रेकॉर्ड करायचा आहे तो रेकॉर्ड या ठिकाणी इझिली करू शकतात. त्याचबरोबर तो एडिट करू शकतात आणि तो डेटा डिजिटली या ठिकाणी स्टोअर करू शकतात. द रेकॉर्ड्स generated by the system are stored and displayed in a language called structured query language. जे काही ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमच्या मदतीने जो डेटा एंटर केलेला असतो किंवा जो डेटा एडिट केलेला असतो त्याचं रेकॉर्ड या ठिकाणी स्टोअर केलं जातं आणि या ठिकाणी जो काही युजर्स आहेत युजरला हव्या असलेल्या लँग्वेज मध्ये तो डेटा काय करता येतो, डिस्प्ले करता येतो. स्पेशली स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज मध्ये तो डेटा काय होतो, डिस्प्ले त्या ठिकाणी होतो. देन नाउ द व्हेरियस अकाउंटिंग सॉफ्टवेअर आर डेव्हलप्ड टू परफॉर्म अकाउंटिंग टास्क. जर आज बघितलं तर या ठिकाणी आज रिअल टाइम अकाउंटिंग ऑपरेशन करणारे असंख्य सॉफ्टवेअर आज डेव्हलप त्या ठिकाणी झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर टॅली ERP9 असेल. टॅलीच्या मदतीने आपल्याला रिअल टाइम अकाउंटिंग ऑपरेशन्स या ठिकाणी सहज करता येतात. अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मॅन्युअल अकाउंटिंग पासून कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा उदय कसा झाला हे आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहता येईल. थोडक्यामध्ये जर बघायचं झालं तर सर्वात प्रथम या ठिकाणी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमची सुरुवात या ठिकाणी बिलिंग मशीन पासून झालेली आहे. या बिलिंग मशीनच्या मदतीने सुरुवातीला दुकानदार या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं काम करत होते आणि तो डेटा स्टोअर करण्याचं काम करत होते बिलिंग संबंधित. त्याचबरोबर या ठिकाणी नेट टोटल किती आहे, त्याचबरोबर
डिडक्टिंग डिस्काउंट्स, रेकॉर्डिंग बिलिंग इन्फॉर्मेशन, हे काम हे पहिल्यांदा बिलिंग मशीन पासूनच खऱ्या अर्थाने कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमला सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली, म्हणजे मॉडर्न कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम डेव्हलप झाली, तेव्हापासून या ठिकाणी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमला एक गती मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्या मार्फतच या ठिकाणी रिअल टाइम अकाउंटिंग डेटा सिस्टीम त्याच्यामध्ये विकसित होत गेली. म्हणजे याच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअसली रिअल टाइम अकाउंटिंग डेटा मेंटेन करता येऊ लागला आणि फायनली द डे टू डे various technologies are innovated, and with these help we can record the sophisticated transaction as well. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टेक्नॉलॉजी इनोव्हेट होत गेली आणि त्याच्यानुसार आपल्याला ट्रान्झॅक्शन काय करता येऊ लागली, रेकॉर्ड करता येऊ लागली. त्याच्यामध्ये जर सर्वात महत्वाचं जर सांगायचं झालं तर द मोस्ट इम्पॉर्टंट इनोव्हेशन इन द रिगार्ड वॉज द ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम. ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम एक सर्वात महत्वाचं इनोव्हेशन या ठिकाणी सांगता येईल. याच्यामुळेच खऱ्या अर्थाने कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम किंवा कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग आपल्याला मेंटेन करता येऊ लागली. म्हणजे ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम. आता ही ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम नेमकं काय आहे? The transaction processing systems are plays a huge role in recording and processing diverse business transaction. व्यवसायाच्या वेगवेगळ्या जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत, त्या बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम या ठिकाणी ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमच्या मार्फत केलं जाऊ लागलं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमच्या मदतीने जे काही व्यावसायिक ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड आहे, त्याचं करेक्शन आहे, व्हॅलिडेशन चेक करणं आहे, प्रोसेसिंग आहे, स्टोअर करणं आहे आणि इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणं आहे. या सर्व क्रिया या ठिकाणी ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमच्या मदतीने करता येणं शक्य झालं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम एक सर्वात महत्वाचं इनोव्हेशन या ठिकाणी सांगतंय. म्हणूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगला या ठिकाणी सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. ही जी काही ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम आहे, ती ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम कशा पद्धतीने काम करते? त्याच्यामध्ये पहिल्यांदा एंट्री ऑफ द डेटा, पहिल्यांदा आपल्याला काय करावा लागतो, जो काही डेटा आहे तो एंटर करावा लागतो. देन व्हॅलिडेशन ऑफ द डेटा, जो काही डेटा आपण एंटर केलेला आहे तो डेटा अचूक आहे का हे चेक या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर डेटामध्ये ॲक्युरेसी आल्यानंतर तो डेटा प्रोसेसिंग केला जातो, तो डेटा स्टोअर केला जातो आणि रिपोर्टिंग ऑफ द इन्फॉर्मेशन, म्हणजे जो डेटा एंटर केलेला आहे तो डेटा संबंधित रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला या ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीमद्वारे उपलब्ध होऊ लागले. अशा पद्धतीनं या ठिकाणी जर आपल्याला सांगता येईल, जर आज जर बघितलं तर या ठिकाणी व्हेरियस अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आज डेव्हलप झालेले आहेत. त्याच्या मदतीने आपल्याला जी काही अकाउंटिंग प्रोसेस आहे ती सहजरित्या आज करता येणं शक्य झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इव्हॅल्युएशन ऑफ द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम चं इव्हॅल्युएशन कसं झालं, याची उत्पत्ती कशी झाली हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. धन्यवाद. आज थँक्यू. आज आपण